बघा या सगळ्याचा अभ्यास की का ड्यू प्रोसेस नाही, का प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ, इक्वॅलिटी म्हणजे नक्की काय, जस्टिस म्हणजे नक्की काय, फ्रीडम आर्टिकल 19 मधलं ऍब्सोल्यूट असलं पाहिजे का क्वालिफाईड असलं पाहिजे. दिलं फ्रीडम, काहीच फरक नाही पडत. युएस मध्ये आहे, म्हणतात ना सेकंड अमेंडमेंट राईट्स, थर्ड अमेंडमेंट राईट्स. सो मला गन कॅरी करण्याचा अधिकार आहे, मला देशामध्ये कुठेही वावरण्याचा अधिकार आहे, कोणी माझ्यावर बंधन नाही लावू शकत. ह्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट राईट्स, की ज्या राईट्सवर कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये, अशा राईट्सला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट राईट्स. आणि दुसरे असतात क्वालिफाईड राईट्स. क्वालिफाईड म्हणजे आहे बाबा तुला अधिकार, तुला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, तुला हवंय ते बोल, पण जर तू ते हवंय ते बोल आणि तू देशामध्ये जर वादळ पेटवत असशील, काहीतरी वणवा पेटवत असशील की मला या देशापासून बाहेर निघून जायचंय, सेपरेटिस्ट, तू जर धार्मिक दंगली करून आणत असशील, तू जर धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असशील, तर बाबा तुझा हा राईट आम्ही काढून घेऊ शकतो, कारण दॅट इज अगेन्स्ट द सॉव्हरेनिटी ऑफ द कंट्री. ह्याला आपण म्हणणार आहे क्वालिफाईड राईट्स. तर आर्टिकल 19 मध्ये तुम्हाला माहिती असेल काही ग्राउंड दिलेत, काही लिमिटेशन्स दिल्यात, की तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, तुम्हाला हवंय ते बोलण्याचा अधिकार आहे, प्रेसला सुद्धा हवंय तेवढं फ्रीडम आहे, पण या पणच्या नंतर चालू होतात लिमिटेशन्स. पण तुम्ही असं असं नाही बोलायला पाहिजे, असं असं लिमिटेशन्स. यावर सुद्धा संविधान सभेमध्ये एवढे राडे झालेले, लोकांनी आरडाओरडा केलाय, गोंधळ केलाय. लोक म्हणतायत एका हाताने तुम्ही अधिकार देताय, दुसऱ्या हाताने तोच अधिकार काढून घेताय. पहिल्या क्लॉज मध्ये अधिकार देताय, त्याच वाक्याच्या दुसऱ्या क्लॉज मध्ये तुम्ही अधिकार काढून घेताय. तर रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स ह्याची चर्चा असले पाहिजेत का नसले पाहिजेत, असतील तर ते ऍब्सोल्यूट असले पाहिजेत का क्वालिफाईड असले पाहिजेत, अशी सगळी चर्चा आपल्या पॉलिटिकल सायन्सच्या अभ्यासातनं आपल्याला करायला लागते. आणि यासाठी गरजेचं काय बघा, यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट माहितीये, तुम्हाला इंडियन पॉलिटिकल थॉट माहितीये, तुम्हाला पॉलिटिकल सायन्स मध्ये ज्या वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत, वेगवेगळे टर्म्स आहेत, जसं की जस्टिस, इक्वॅलिटी, त्याच्यानंतर आपण म्हणतोय फ्रीडम, लिबर्टी, या गोष्टींचं सखोल ज्ञान पाहिजे, की या गोष्टींबद्दल कुठले तज्ञ काय म्हणालेत, कुठले फिलॉसॉफर्स काय म्हणालेत, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ही समानता ह्याचं भारतीय संकल्पना काय, इंडियन कन्सेप्शन काय, फ्रीडम ह्याची इंडियन कन्सेप्शन काय. आज बघा, आपण जेव्हा युनायटेड स्टेट्स किंवा इतर वेस्टर्न कंट्रीजकडे बघतो, तिथे तुम्ही बघाल की व्यक्तीला समाजापेक्षा जास्ती महत्व, व्यक्तीचे जे अधिकार आहेत ते समाजाच्या अधिकारांपेक्षा पुढे मोठे धरले जातात. व्यक्ती समाजापेक्षा मोठा, ह्याला म्हणतात इंडिव्हिज्युअलिस्ट कल्चर. व्यक्ती महत्वाचा, व्यक्तीचे अधिकार महत्वाचे. ते अधिकार जपण्यासाठी जर समाजाला काही लॉस होत असेल, समाजाने तो सहन करायचा आहे गपचूप, ह्याला आपण म्हणतो इंडिव्हिज्युअलिस्ट राईट्स आहेत. पण मग समाज ऍज अ होल, समाजाला राईट्स नाही आहेत का रे? मग भारताकडे जर आपण आलं तर आपण बघतो की भारतामध्ये समाज आणि इंडिव्हिज्युअल या दोघांच्या सुद्धा अधिकारांमध्ये आपण सुवर्ण मध्य गाठलेलं आहे. तुला बोलण्याचा अधिकार आहे, तो तुझा वैयक्तिक अधिकार आहे, तो तुला हवाय तसा तो अधिकार वापर, पण समाजामध्ये समाजाचा शांततेचा एक अधिकार आहे. समाजाला शांतता हवी आहे, समाजामध्ये समानता हवी आहे, समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे डिस्टर्बन्सेस, जातीवाद, धार्मिक काहीतरी तुम्ही रोष पसरवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते समाजाच्या अधिकारांच्या विरुद्ध आहे. व्यक्ती वर्सेस समाज, इंडिव्हिज्युअल वर्सेस सोसायटी, कुणाला अधिकार दिले पाहिजेत? इज इंडिव्हिज्युअल हॅपीनेस इम्पॉर्टंट ऑर इज सोशल गुड इम्पॉर्टंट? हा जो सगळी चर्चा आहे, ही चर्चा पॉलिटिकल सायन्स मध्ये आपण वापरत असतो आणि आपण करत असतो. सो हे झालं राईट्स बद्दल. आणि पॉलिटिकल सायन्स मध्ये जो संविधानाचा अभ्यास आहे, तो मी तुम्हाला खरं सांगतो की आपण नॉर्मली पॉलिटीच्या अभ्यासामधनं जो संविधान अभ्यासतो त्यापेक्षा कित्येक पटीने इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे बारकावे आहेत. अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण लक्ष्मीकांत मध्ये तुम्ही वाचत नसाल किंवा न्यूजपेपर मध्ये येतात तुम्ही वाचत नसाल, पण पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना आपल्याला कळतं अरे किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
आपलं संविधान सुरू होतं प्रिया